नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सुशांत शिंदे यांनी मांडलेला एक फार छान विचार वाचनात आला आणि खरंच अगदी मन बालपणात गेलं. या गोष्टी आत्ता का होत नाहीये याची थोडीशी खंतसुद्धा वाटते. मग यासाठी आपण काय करायला पाहिजे याचा विचारही करणं गरजेचं आहे. कोणती आहे ती गोष्ट ऐकायची आहे? ऐकूया. आत्ताच्या काळात ना सतत घरात अगदी साधं काम निघालं ना की आपण मेंटेनन्सवाल्याला कॉल करतो. कधीकधी साधारण काम करण्यासाठी सुद्धा बराच खर्च येतो. लहान असताना वडिलांना सुट्टीच्या दिवशी हमखास घरातलं काही ना काहीतरी काम करताना मी बघायचे. खुर्ची टेबल नीट करणं, लाईटची कामं करणं, किचनमध्ये काही तुटलंय, नळ गळतोय, हे सगळंच ते अगदी लीलया करायचे. त्यांची एक पूर्ण पेटी असायची. हातोडी, पाना, पकड एक एक द्यायला मदतीला घ्यायचे आम्हाला. त्यामुळे नावं माहिती झाली आहेत. त्यांना सतत काम करताना बघून नेमकं ज्ञान लहान असताना आत्मसात केलं हे कळलं सुद्धा नाही. त्यावेळी आई कटकट करायची, काय सुट्टीच्या दिवशी हा पसारा घालून ठेवता. पण आवरायची सुद्धा तीच. आपण फक्त प्रेक्षक होतो. वडील जिथं जिथं जायचे तिथं त्यांच्या मागे आपण. हातात बॅग असायची पण ती कधी जड आहे असं वाटलंच नाही. कारण बाबांना सोबत करणं म्हणजे जबाबदारी होती. आपसूक अंगावर यायचीच ती. कटकट केली तर 2 फटके बोनस मिळायचे. त्याच्यामुळे गुपचूप त्यांच्या मागे काम करत राहायचं. कधी कधी लागायचं, रक्त निघायचं. काही नाही, लागतं, होतं असं. हा मंत्र कायम असायचा. अजूनही कळत नाही बाबांनी कोणतं शिक्षण घेतलं होतं की एकाच वेळी ते एवढी सगळी कामं करू शकायचे. आजकाल छोटी मोठी कामं घरात करते तेव्हा घरातले असं बघतात की जणू मी काही खूप मोठं काम केलं. पण त्यांना काय सांगावं की याचं बाळकडू आम्हाला मिळालं आहे. आपण जगलोय ना जे लहानपण, ते खरंच आजकालची मुलं नाही जगत. आताच्या मुलांना सिलेंडर उचलायला बोललं तरी पण जड आहे असं म्हणतात. दळण आणणारे लहान मुलं तर लुप्तच झाली आहेत. अजून कितीतरी कामं अशी आहेत की जी लहानपणी आपण सहज केली आहे. ती आत्ताच्या पिढीला कॉल करा, बोलवा, 1000 रुपये द्या या सदरात बसतात. नकळत आपल्या आईवडिलांनी आपल्याला कित्येक गोष्टी शिकवल्या ना. भले लाखो रुपये खर्च करायला नव्हते त्यांच्याकडे, त्यामुळे शिक्षण बेताचं झालं. पण आयुष्यात खूप काही दिलंय जे शाळा कॉलेजमध्ये खर्च करून सुद्धा मिळणार नाही. आयुष्य जगण्याची कला मध्यमवर्गीय माणूस जो शिकतो ना त्याला कुठल्या डिग्रीची गरज नाही, त्याला कुठल्या डिग्रीची तोड नाही. मला असं वाटतं आयुष्य जगण्याची कला मध्यमवर्गीय माणसाकडेच असते. काय पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.